नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्र सरकार आरक्षणाचा लाभ मिळवणाऱ्या लोकांना ओपन श्रेणीमध्ये लाभ मिळणार नाही असा काही निर्णय मंत्रिमंडळात घेतलेला आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. महाराष्ट्र सरकारनं काल मंत्रिमंडळामध्ये आरक्षण प्राप्त उमेदवारांना ओपन श्रेणीमध्ये लाभ मिळणार नाही असा घेतलेला निर्णय हा कुठेतरी आरक्षणाच्या मुळावर आलेला निर्णय आहे आणि या निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. आणि महाराष्ट्र सरकारच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेतलेला हा जो निर्णय आहे याचा निषेध राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कल्याण येथील बैठकीमध्ये करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिनजी राजूरकर यांनी या ठरावाचा निषेध केलेला आहे आणि मागासवर्गीयांना मागासवर्गीयांना सूचीमध्ये म्हणजे ओपनमध्ये स्थान मिळणार नाही हा जो काही निर्णय घेतला याचा तीव्र निषेध करून हा घटनाद्रोह आहे आणि मागासवर्गीय लोकांवर अन्यायकारक असल्याचं या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहे आणि बहुसंख्य मंत्री हे मराठा आहेत, काही अंशी ओबीसी आहेत, काही दलित आहेत. असं असताना मागासवर्गीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये का विरोध करू? भुजबल जे ओबीसीचे तारण म्हणतात त्यांनी का विरोध करू नये हा एक प्रश्न आहे. आणि SC STचे जे काही मंत्री असतील त्यांनी ओपनमध्ये आरक्षण प्राप्त उमेदवारांना स्थान नाही हा जो काही मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे हा तात्काळ बदलण्यास दबाव टाकावा आणि देवेंद्र फडणवीस सरकार जे मनोवादी प्रकार करते आहे याला कुठेतरी रोकावं अशी एक विनंती आहे. राखीव जागा काय? राखीव जागा म्हणजे जो समाज सामाजिक दृष्ट्या अप्रगत आहे त्या समाजाला कुठेतरी मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी या राखीव जागा आहेत. आणि असं असताना ओपनमध्ये राखीव उमेदवारांचा विचार केला जाणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. हे आरक्षणाच्या मूळ हेतूलाच कुठेतरी फाटा देणार आहे आणि ओपनमध्ये सर्व लोकांचा फायदाच फायदा होईल. महाराष्ट्र सरकार हे कुठेतरी मागासवर्गीयांना अन्याय करते आहे आणि मागासवर्गीय मंत्री आमदार याबद्दल बोलत नाही ही गंभीर बाब आहे आणि याला न्यायालयाला आव्हान दिलं जाईल याबद्दल काही शंका नाही. पण निर्णय हा मंत्रिमंडळात झालेला आहे. मंत्रिमंडळात या ठिकाणी विरोध होणं गरजेचं आहे. मागासवर्गीयांच्या हितासाठी भांडणारे मंत्री नाहीत का? आमदार नाहीत का? येत्या काळामध्ये मागासवर्गीय जर अन्याय करत असतील तर त्यांना घरचा रस्ता दाखवण्यास लोक आता कमी पडणार नाहीत असे एकूण दिसत आहे. ज्या पद्धतीनं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाज घुसून दोन समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये, तशाच प्रकारे उच्चवर्गीय लोक जी काही निर्णय घेत आहेत आणि न्यायालय जे उच्चवर्गीयानेच भरणं आहे ज्यामध्ये मागासवर्गीय नाही तेही तर नाहीत. कारण CGA जे आंबेडकरी स्वतःला म्हणत होते चंद्रचूड यांच्यानंतर बसलेले गवई यांनी अ ब क श्रेणी मागासवर्गीयामध्ये अ ब क श्रेणीला मान्यता दिली आणि अशा प्रकारे हे निर्णय सरकार घ्यायला लागलेला आहे. न्यायालयाने कानावर हात ठेवलेला आहे आणि कुठेतरी दिवसेंदिवस घटनेचा द्रोह होत आहे आणि मागासवर्गीय समाजामध्ये तीव्र असंतोष आहे आणि मागासवर्गीय लोकांना ओपनमध्ये स्थान दिलं जावं अशी आग्रहाची मागणी देखील या ठिकाणी होत आहे. या संदर्भात आपलं भूमिका काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.